नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। अण्णांबरोबरच्या त्रिकुटाला हटवण्याची गरज आहे, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचं मत। 15 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली अटक। भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला संपवण्यासाठी जनता पेटून उठली आहे, भारत विकास परिषदेच्या चर्चेतील सूर। सलग 11व्या दिवशीही पुणेकरांनी रस्त्यावर उतरत रॅली, मोर्चे, कॅन्डल मार्च, आंदोलने करीत अण्णा हजारेंना आपला पाठिंबा दर्शवला। अण्णांना उपोषणास बसून 10 दिवस उलटून गेल्याने त्यांची काळजी पुणेकरांमध्ये दिसून येत होती। अखिल भारतीय जाणीव संघटनेच्या वतीने दांडेकर पूल ते झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत चित्ररथ काढण्यात आला। यामध्ये नागरिक, विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। तुताऱ्या, सनईच्या सुरात अण्णा आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणा देण्यात येत होत्या। सनई वादकांनी सुंदर देशभक्तीपर गीते या रथयात्रेत सादर केली। तमाशा कलावंतांनीही रॅली काढून अण्णांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला। भारतीय कलाकार महासंघाच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले। ढोलकी वादक, डफ वादक, वृद्ध कलावंत या रॅलीत सहभागी झाले होते। दांडेकर पुलापासून झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली। एक सूर, एक ताल, जन लोकपाल, जन लोकपाल, अण्णा हजारे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांसह हातात पेट्या, मेणबत्त्या घेऊन पुण्यातील सर्व व्यापारी संघटनांनी कॅन्डल मार्च काढला। या माध्यमातून शेकडो व्यापाऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला। पुणे व्यापारी महासंघाच्या बॅनरखाली विविध व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन ओंकारेश्वर पुलापासून कॅन्डल मार्च काढला। राणी लक्ष्मीबाई चौकातील इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या उपोषण मंडपापर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, वरिष्ठ उपाध्यक्ष मुरलीभाई शहा यांनी सभेला संबोधित केले। या प्रसंगी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे दीपक भराडिया, संदीप खर्डेकर उपस्थित होते। महेंद्र पितळिया यांनी कॅन्डल मार्चचे संयोजन केले। त्यामध्ये विविध व्यापारी संघटनांचे विजय चंगेडिया, डायाबाई शहा, अजित रहातेकर, शरद सणस, जुगल किशोर तापडिया, दीपक शहा, खेतशीबाई पटेल आदींनी सहभाग घेतला। सहकारी अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि प्रशांत भूषण हे त्यांना चुकीचे मार्गदर्शन करत असल्याने ते नागरिकांना फसवण्याची शक्यता आहे। त्यामुळे या त्रिकुटाला अण्णांनी हटवावे अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली। या त्रिकुटाला जादा महत्त्व दिले असते सध्याच्या आरक्षणालाही विरोध करतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली। लोकपाल विधेयकाबाबत आरपीआयची भूमिका स्पष्ट करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी ही मागणी केली। आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, कोषाध्यक्ष एम.डी. शेवाळे, मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर, असित गांगुर्डे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा लतिका साठे आदी या प्रसंगी उपस्थित होते। देशात सध्या भ्रष्टाचार बोकाळला असल्याने लोकपाल विधेयक ही काळाची गरज आहे। त्यामुळे अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये खासदार, आमदार, सगळे मंत्री त्यामध्ये असले पाहिजे, सगळे कर्मचारी त्यामध्ये असले पाहिजे आणि स्टेट लेव्हलला जसं आता लोकायुक्त आहे तसा राज्य पातळीवर सुद्धा लोकपाल असला पाहिजे। म्हणजे सेंट्रलचा जो लोकपालची कमिटी वेगळी असणारच आहे, पण राज्य पातळीवरती सुद्धा असली पाहिजे अशी अण्णांची जी मागणी त्याला आमचा पाठिंबा आहे। म्हणजे जर कामाचं अधिसूचन करायचं असेल तर या दृष्टिकोनातून मला वाटतं आज जी चर्चा होती आहे तर अण्णांनी उपोषण सोडलं पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे। अण्णांच्या या लढ्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। फक्त आमची मागणी एवढीच आहे की बाबासाहेबांनी फार कष्टाने तयार केलेल्या संविधानाची चौकट कुठंतरी त्याला धक्का लागू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा आणि अण्णा काय घटना बदलली पाहिजे या उद्देशानं उपोषणाला बसलेले असं आमचं मत अजिबात नाही आहे। म्हणजे अण्णा एक भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जे भ्रष्टाचार मोठ्या वाढलेला आहे तर तो संपुष्टात आला पाहिजे यासाठीच अण्णा उपोषणाला बसलेले आहेत। थोडं लोकांना थांबायला सांगा, त्यांना विचारत होते काय घेतले। माझं मत आहे तेच माझं मत आहे। नाही, माझं मत म्हणजे त्याबद्दल तर शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केलेली आहे की अण्णांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे। काल बाळासाहेब ठाकरेंचे पत्र आलेलं आहे, त्याने अण्णांना शुभेच्छा दिलेल्या आहेत
आणि पण त्यांनी लोकपाल विधेयकाच्या संबंधामध्ये तर त्यांचं मत असं आहे की जी भूमिका मी आता मांडलेली आहे बाबा घटनेच्या चौकटीमध्ये बसून ते बिल करावं अशी भूमिका त्यांची आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या लालकृष्ण अडवाणी आणि गडकरींना काल केजरीवालांनी भेटले आणि सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या आहेत की गडकरींनी अण्णांच्या लोकपाल विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं तसं काय त्याच्यामध्ये अडचणी नाहीत. पण याच्यामध्ये एकतर कपिल सिब्बल आणि चिदंबरम यांना अण्णांचं आंदोलन काही हाताळता आलं नाही. त्यांना असं वाटलं की रामदेव बाबांचं आंदोलन आपण मोडून काढलं रामलीला मैदानचं, त्यामुळे अण्णांना एकदा पकडून जेलमध्ये टाकलं की काहीच होणार नाही. पण यांचे इंटेलिजन्स हे अत्यंत फेल्युअर ठरलेले आहेत आणि केंद्र सरकारचं इंटेलिजन्स नेहमीच फेल्युअर ठरलेलं आहे. तर त्यांनी अण्णांना परवानगी आणि उपोषणाची पद्धत अशी असते काय 3 दिवस उपोषण, 8 दिवस उपोषण, 30 दिवस उपोषण अशी पद्धती नसते. उपोषणासाठी पत्र दिलं की उपोषणाला परवानगी, उपोषणाला बसण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये आहे आणि किती दिवस करायचं यापेक्षा आजारी माणूस पडला की त्याला नेऊन ऍडमिट करतात. जो आजारी पडेपर्यंत उपोषण असतं म्हणजे त्याच्या जीवाला धोका पोचता कामा नये ही जबाबदारी सरकारची आणि पोलीस प्रशासनाची असते. त्यामुळे अण्णांना परवानगी देताना आमरण उपोषणाचं जर अण्णांनी पत्र दिलं तर त्यांना परवानगी द्यायला पाहिजे. त्यांना अटक करण्याची आवश्यकता अजिबात नव्हती. त्यामुळे त्यांना अण्णांना अटक केलं आणि त्या ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्या जेलमध्ये त्यांना टाकल्यामुळं अण्णांच्या आंदोलनामध्ये जे 30% लोक आले असते ते 100 तिप्पट लोक आले. राजकारण करताना काय चुका घडू शकतात याचा उहापोह प्रधान मास्तरांच्या 7 उत्तराची कहाणी या कादंबरीत केला आहे. त्यामधून राजकारणाचा नैतिक अर्थ उलगडला आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांनी व्यक्त केले. नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे ग.प्र. प्रधान यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या 7 उत्तराची कहाणी या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू, पुस्तकाचे अनुवादक डॉक्टर श्रीकांत तांबे उपस्थित होते. त्यामुळे राजकारणात राहूनही ते राजकारणी झाले नाहीत. या पुस्तकांमध्ये त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व उभे केले आहे. राजकारण करताना कोणत्या चुका घडू शकतात याचा उहापोह पुस्तकात केला असून त्यातून राजकारणाचा नैतिक अर्थ उलगडला. साहित्यिक म्हणून गणल्या न गेलेल्या व्यक्तींचे साहित्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी भावना साधू यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, भारतीय समाजातील विचारांचा आविष्कार असणारे संगीत त्याच्या पुस्तकांमध्ये आहे. या पुस्तकात सनावळ्या नसून त्यामध्ये विचारांचा राजकीय लेखाजोखा घेतला आहे. स्फोटक राजकीय कादंबरी होण्याची क्षमता या लेखनात असल्याचे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यावेळी म्हणाले. संपूर्ण 3-4 वाक्य उच्चारल्यावर मी ताबडतोब उडालोच अगदी, कारण एवढं प्रचंड पुस्तक. तर मला जे आठवतं की पहिली एडिशन, आता जी दुसरी मराठी एडिशन आहे ती अशी स्लीक आहे, मौजेची मौजेची आहे मला वाटतं, स्लीक एडिशन आहे. पहिली एडिशन अशी जाड होती, ठसा देखील जाड होता त्याचा. आणि ते त्यावेळेस जेव्हा त्यांनी मला पुस्तक दिलं, तेही मी अभिमानाने सांगू शकतो, त्यावेळेस मला ते अगदी दडपूनच गेलो की एवढं प्रचंड पुस्तक या गृहस्थांनी या वयात केलं. त्यास 81 झालं मला वाटतं, 80 की 81. आणि त्याचं ट्रान्सलेशन त्यांनी केलं आणि आता ते सांगतायत आम्हाला की 8 महिन्यात त्यांनी ट्रान्सलेशन पूर्ण केलं. तेव्हा मी तर खरोखरच उडालोच नाही. थोडंफार इंग्रजीचं मी पण करत असतो. 15 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 5.5 वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. अपहृत मुलाची सुटका करण्यात यश मिळाल्यानंतर पोलिसांनी खंडणी बहादरांना 2 दिवसात अटक केली. पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी विशेष तपास पथकाला 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हर्षल अशोक वाडेकर, तुषार भागवत महाजन अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास शिवराज उर्फ साई सतीश कुटे याचे आकुर्डी येथील सेंट उर्सुला स्कूलच्या गेटसमोरून अपहरण केले. शिवराजचे वडील सतीश किसन कुटे यांनी फिर्याद दिली होती. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल गोळा करण्यासाठी त्यांनी एखाद्या लहान मुलाचे अपहरण करण्याचे ठरवले. दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास शिवराज त्याच्या शाळेबाहेर वडिलांची वाट पाहत असताना आरोपींनी त्याचे अपहरण केले. आरोपींनी त्याच दिवशी संध्याकाळी शिवराजच्या वडिलांना फोन करून 15 लाखांची खंडणी मागितली.
दिनांक 23 रोजी आरोपींनी 3 वेळा फोन करून त्यांच्याकडे पुन्हा खंडणीची मागणी केली. दरम्यान कुटे यांनी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांशी संपर्क साधला असल्याचे लक्षात आल्यावर आरोपींनी शिवराजला दिनांक 23 रोजी रात्री 10 वाजता खेड येथील पुरोहित धाब्यावर सोडून त्याच्या खिशात त्याच्या वडिलांचे नाव आणि नंबर लिहिला. शिवराजची सुटका झाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींचा युद्धपातळीवर शोध चालू केला. विशेष तपास पथकाचे निरीक्षक सुनील पवार आणि त्यांच्या पथकाने आरोपी वाडेकर आणि महाजन यांना शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता भोसरी येथील पीएमटी चौकात सापळा रचून पकडले. भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला संपवण्यासाठी जनता पेटून उठली आहे, असा सूर भारत विकास परिषदेच्या चर्चेत उमटला. याप्रसंगी दादासाहेब बेंद्रे, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, काँग्रेसचे संजय बालगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅडव्होकेट जयदेव गायकवाड, डॉक्टर अजित अभ्यंकर, परशुराम वाडेकर, भाजप शहर प्रमुख विकास मटकरी, शिवसेना गटनेते श्याम देशपांडे, मनसेचे नगरसेवक अॅडव्होकेट किशोर शिंदे आदी उपस्थित होते. कायदा करण्याचा अधिकार लोकसभा आणि राज्यसभेला आहे. सरकारने त्याची फक्त अंमलबजावणी करावी. अण्णा हजारेंना जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे, तरी घटनेप्रमाणेच वागले जावे असे मत बेंद्रे यांनी व्यक्त केले. आजपर्यंत महिला विधेयक पास झाले नाही, तसेच लोकपालही गेले 42 वर्षे पास झाले नाही. सध्या सर्व यंत्रणा सरकारच्या हाती असल्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत असल्याचे मत वेलणकर यांनी व्यक्त केले. राजकारणातील आणि सर्व व्यवस्थापनातील अधिकारी आणि पदाधिकारी भ्रष्टाचाराचे मुख्य मूळ आहे. हा भ्रष्टाचार निवडणुकीपासून होत असल्याचे मत अभ्यंकर यांनी व्यक्त केले. लोकपाल येते त्यावेळी सरकार पडते. 1968 मध्ये लोकसभेत लोकपाल संमत झाले, परंतु अनेकांनी यावेळी युक्तिवाद केला. अण्णांच्या जनलोकपालाला मीडियाने मोठे केले असल्याचे मत संजय बालगुडे यांनी व्यक्त केले. सानंद आणि आदर्श घोटाळ्यातील विलासराव देशमुख हे काँग्रेसच्या वतीने अण्णांशी बोलायला जातात, हा अण्णांचा अपमान असल्याचे मत विकास मटकरी यांनी व्यक्त केले. अण्णांच्या आंदोलनाने घटनेला कुठेही धक्का बसला नाही, परंतु अण्णांच्या मागे असलेली टीम अण्णांना योग्य मार्गदर्शन करत नसल्याची खंत परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कायदा आवश्यक असून नागरिकांमध्येही परिवर्तन होणे आवश्यक आहे. अण्णांच्या आंदोलनाने तरुणांना आज नवे हत्यार मिळाले असल्याचे मत अॅडव्होकेट गायकवाड यांनी व्यक्त केले. राजकारणी आणि सर्व व्यवस्थापनावरील जनतेचा विश्वास उडाला, यास राजकारणीच जबाबदार असल्याचे मत श्याम देशपांडे यांनी व्यक्त केले. साहित्य जत्रेतील लक्षवेधी गोष्ट म्हणजे ओमकार सुभाष साळुंके या शाळकरी मुलाचा गणेश मूर्तींचा स्टॉल. खरे तर तो स्टॉल नव्हताच. एका टेबलावर त्याने स्वतः बनवलेल्या गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी तो शाडूपासून मूर्तीही बनवत होता. कसबा पेठेतील महापालिकेच्या राजमाता जिजाबाई प्राथमिक शाळेत तो इयत्ता 8वीत शिकतो. त्याचे वडील मातीची भांडी बनवतात. लहानपणापासून मातीतच खेळल्यामुळे मातीचे त्याला प्रचंड आकर्षण आहे. गणपतींच्या मूर्ती पाहून त्याने ही कला आत्मसात केली आणि कोणत्याच साजाची मदत न घेता तो शाडूच्या मूर्ती घडवतो. गणेश मूर्तींना रंग देण्या एवढेही पैसे त्याच्याकडे नाहीत, त्यामुळे काही मूर्ती या मूळ शाडूच्या रंगातच त्याच्याकडे आहेत. 151-251 रुपयांना या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. तसेच त्याने मातीचे बैलही बनवले आहेत.